नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, आज आपण एक आगळ्या वेगळ्या व्यक्तीशी बातचीत करणार आहोत. ही महाराष्ट्राची भूमी वीरांची आहे, संतांची आहे आणि परंपरेची आहे. या भूमीमध्ये अनेकांना आपापल्या पद्धतीनं, विचारानं आणि खऱ्या अर्थानं आपलं योगदान देऊन आपला ठसा उमटवला. मग इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आहे. इथं गौतम बुद्धांच्या विचाराची अतिशय भिनलेली आणि मानलेली संस्कृती आहे. इथं संतांचा विचार आहे. इथं खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या व्यक्तींनी सुद्धा योगदान देऊन ह्या भूमीला सुपीक करण्यासाठी प्रयत्न केलेत. जय जवान जय किसान या भूमीचा नारा आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं प्रगत व्हावं म्हणून शिक्षणाचा एक प्रसार आणि प्रचार करणारा महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्री या सर्वांनीच मिळून हे प्रगत करण्यासाठी शिक्षणाचं महादार उघडलं. 1848 साली पहिल्यांदा जी शाळा सुरू केली ती मुलींची होती आणि मग शिक्षणानं एकदम प्रगत करण्याचा प्रवास सुरू केला. तो छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यात गेला आणि तत्कालीन जाती व्यवस्थेमुळे जातनिहाय शाळेची व्यवस्थापनाची प्रक्रिया शाहू महाराजांनी राबवली आणि मग सुरू झालं शिक्षणाचं खऱ्या अर्थानं वादळ. या वादळामध्ये एक महामानव जन्मला. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव संबोधलं गेलं आणि त्यानं लिहिली ती या देशाची घटना. या घटनेतून देश चालतो आणि ही घटना इथल्या जिवंत माणसाला, मेलेल्या माणसाला, मुडद्यांना म्हणावं तरीही ते योग्यच आहे. इथल्या फुलांना, फळांना, पक्ष्यांना आणि झाडाझुडपांना सुद्धा त्यातून न्याय मिळतो. ती राज्यघटना आणि त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले असतील. ते शिक्षणातून घडले आणि अशाच एका शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि शिक्षणाला एक वेगळं वलय देणारा, जगामध्ये मराठी शाळेचा डंका पिटणारा, डंका वाजवणारा, त्याला शिखरावर नेणारे खऱ्या अर्थानं वारे गुरुजी आज आपल्यासोबत. वारे गुरुजी नमस्कार. मी आवाज लोकशाहीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो. पहा, वारे असा हा शब्द आहे, हा अचंबित करणारा आहे. वारे म्हणजे आपण एखाद्याला असं म्हणतो, अरे वा वारे, काय कामकाज केलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने ज्याच्या नावामध्ये दत्त आहे, दत्त ही हिंदुत्वाच्या लोकांचा खऱ्या अर्थानं आदर्श आणि भक्तमय वातावरणामध्ये दत्तात्रेय हा शब्द सर्वश्रुत आहे. आणि आडनाव वारे हे सोपं नाही. हे जे गणित आहे त्या कन्हेर सर या गावच्या जालिंदर नगर मधल्या शाळेमध्ये आपण आहोत. मित्रांनो, हे सगळं सांगताना ऊर भरून येत आहे. मी अनेक शाळा पाहिल्या. सध्या जिल्हा परिषद हे एका सुंदर शाळेच्या नावाखाली कामकाजाला थोडस वाहून घेत आहे आणि स्मार्ट स्कूल नावाखाली शाळेंच्या भिंती रंगवत आहे. हा प्रश्न मी आवाज लोकशाहीमधून लावून धरलेला आहे की शाळा सुंदर असाव्यात की शाळेचं व्यवस्थापन सुंदर असावं. या शाळेमध्ये घडणारे विद्यार्थी हे कल्पनेतेने अति सुंदर असावेत की इमारतीच्या रंगरोटीमध्ये पाहून लोकांना शाळा सुंदर दिसावी. असे असंख्य प्रश्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण विभाग आणि आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्या संकल्पनेतून राबणारी स्मार्ट स्कूल योजना आणि आम्ही प्रत्यक्ष पाहतोय ते स्मार्ट स्कूल म्हणजेच वारे गुरुजी. वारे गुरुजी, गुरुजी मी तुम्हाला नतमस्तक होऊन विषय करतो की ही शाळा वस्ती शाळा म्हणून इथं सुरू झाली आणि खडकाळ माळावरती, उंच टेकडीवरती, जिथं रस्त्याची ही आज उणीव आहे, अशा ठिकाणी आपण ह्या शाळेमध्ये 2022 मध्ये पदार्पण केलं. पण त्यानंतर या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं जीवन आता बदललेलं आहे. हे असं बदललेलं आहे की जगामध्ये ख्याती होते आणि 500 विद्यार्थ्यांची तुमच्याकडे आज वेटिंग वरती, म्हणजे 500 विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेऊ इच्छितात. प्रश्न हा विश्लेषण इतकं लांबलचक करण्यामागचं, ही शाळाच इतकी सद्गुणी आहे, ही इतकी मोठी झालेली आहे की मी टप्प्याटप्प्यानं त्याचं विश्लेषण करेन. मला सांगा सर, शिक्षण क्षेत्रातली तुमची सुरुवात आणि आज शिक्षणाच्या माहेरघरामध्ये तुमचं नाव, त्यामधील तुमच्या मनातल्या असणाऱ्या ज्या घडामोडी झाल्यात
त्या आम्हा प्रेक्षकांना तुम्ही सांगाव्यात, म्हणूनच आम्ही तुमच्याशी बातचीत करतोय. सर सांगा, शाळेची सुरुवात आणि आजचा प्रवास. दौंड तालुक्यातल्या गर्दरेवाडीच्या शाळेपासून शैक्षणिक प्रवासाला आमच्या सुरुवात झालेली. आणि ती शाळा नवीनच, त्या अगोदर पाटेठाणला मी काही दिवस होतो, पण नवीनच शाळा ओपन झाली गर्दरेवाडीची. आणि त्या गर्दरेवाडीच्या शाळेतून मग खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून जी जडणघडण असते आपली, तिथं मुलं विद्यार्थी म्हणून शिकत होते आणि मी शिक्षक म्हणून शिकत होतो. कारण आपण बोललो तसं जे काही शिक्षण घेऊन तिथपर्यंत पोहोचलो होतो, ते शिक्षण पुस्तकातलं आणि प्रत्यक्षातल्या आवश्यक गोष्टी याच्यामध्ये फार तफावत असल्यामुळं पुन्हा नव्याने शिक्षक म्हणून शिकण्याचा आणि घडण्याचा निर्णय घेतला आणि तिथून काम सुरू केलं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जातेगाव खुर्द असेल किंवा त्यानंतर ज्या शाळेने शिक्षण क्षेत्राला वळण दिलं ती वाबळेवाडीची शाळा असेल, ती योगायोगाने म्हणजे आमच्या सगळ्याच्या प्रयत्नातून ती उभी राहिली. आणि त्यानंतर आता जालिंदर नगर, वाबळेवाडीची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा झाली. जालिंदर नगर ही जगात 1 नंबरची शाळा, जे आपण उल्लेख केला, T4 एज्युकेशन म्हणून जी संस्था आहे ती जागतिक शाळांची क्रमवारी निश्चित करते. त्या स्पर्धेमध्ये आपल्या सरकारी शाळा म्हणून आम्ही सहभाग घेतला. त्याच्यात विशेष करून प्रगत देशातल्या शाळा आणि खाजगी शाळा त्या स्पर्धेमध्ये सहभागी असतात. पण सरकारी पातळीवर आम्ही चांगलं काही काम करतोय, मात्र जागतिक लेवलवर आपण कुठं आहोत हे हा प्रश्न आता आपल्याला प्रत्येक पावलाला पडलाच पाहिजे सगळ्यांना. सर आपण थांबूया इथे. जागतिक पातळीवरती आपला प्रवास सुरू होतोय आणि मराठी शाळा ती कुठं असावी ही संकल्पना ते पुढे सांगणार आहे. पण मित्रांनो, दौंड तालुक्यातून आम्ही इथपर्यंत आलो. अभिमान वाटला की गुरुजींनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातला पहिला प्रवास हा दौंड तालुक्यातील, आमच्याच तालुक्यातील वडगाव पांडे गर्दडे वस्ती या गावातून सुरू केला. दौंड तालुक्याचं दुर्भाग्य म्हणावं, असा एक सुवर्ण क्षण आणि असा एक मातीच्या गोळ्याला, दगडाच्या एखाद्या धोंड्याला आकार देणारा आणि त्याला खऱ्या अर्थानं देवपण घडवणारा माणूस आम्ही दौंडकरांनी गमावला. तो शिरूर तालुक्यात आला. त्यानं इथं सोनं केलं. काही वादाच्या ठिणगींमुळे असेल किंवा तिथुल्या नागरिकांच्या चुकीमुळे असेल, राजकारणाच्या अहंकारामुळे असेल किंवा प्रशासनाच्या चुकीमुळे असेल, त्यांनी तिथून सुद्धा त्याला हरवलं. त्या एका माळ रणावर येऊन आज जगाच्या पातळीवरती आपलं खऱ्या अर्थानं काम दाखवतो, ते म्हणजे वारे गुरुजी. शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे त्यांचा जन्म झाला. गरीब कुटुंबातील ही व्यक्ती मराठी शाळेत ज्यावेळेस शिकते त्यावेळेस त्या शिक्षणाच्या ज्या काही अडीअडचणी असतात आणि ते शिक्षण घेताना जे प्रश्न निर्माण होतात त्यावर मात करून आज जगाला मराठी भाषा आणि मराठी शाळा काय असते ते चित्र उभा करतोय, साकारतोय आणि सह्याद्री सारखं उभं करतोय. ते गुरुजी पुढे आपणालाच बोलणार आहेत. सर सांगा पुढे काय झालं. आपल्या सरकारी पातळीवर आम्ही शाळा म्हणून जे काही काम करत होतो त्याऐवजी मी जसं बोललो आपल्याला की आता आपण जगाच्या पातळीवर कुठे आहेत हा प्रश्न नेहमी प्रत्येकाने, आपल्या इथल्या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाने स्वतःला विचारलं पाहिजे की आपण जगाच्या पातळीवर कुठे आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर साधारण लाखो शाळा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत्या. त्यात परदेशातल्या, प्रगत देशातल्या शाळा होत्या, खाजगी शाळा होत्या. आणि ही स्पर्धा पुढे जात असताना आम्ही आमची बाजू मांडत होतो. इथल्या शाळेचं चाललेलं काम, त्या कामाच्या पाठीमागची फिलॉसॉफी हे आम्ही सगळं सांगत होतो. त्यांना ती पटत होती. आमची शाळा प्रत्येक टप्प्यावर पुढे जात होती. शेवटी मुलाखतीला बोलवलं. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे टॉप 10 मध्ये पण नाव आलं. त्या 5 सेगमेंटमध्ये टॉप 10 कम्युनिटी कोलॅबोरेशन मध्ये आपल्या शाळेचा नंबर आला.
आणि हा 49 शाळा ज्या होत्या, मग शेवटचा टप्पा सुरू झाला स्पर्धेचा. आणि त्या स्पर्धेमध्ये कम्युनिटी वोटिंग किंवा पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया पण सोबत होता. हे शाळा म्हणून तुमचं काम आणि सोबत पब्लिक वोटिंग. ह्या पद्धतीने ज्या वेळेस सुरू झालं सगळं काम, आपल्या शाळेला सर्वाधिक मतं मिळाली, कौतुक झालं सगळीकडं. आणि ह्या स्पर्धेमध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल, जगातली सर्वोत्तम शाळा, 1 नंबरची शाळा म्हणून जालिंदर नगरच्या जिल्हा परिषदच्या शाळेचं निवड झाली. मित्रांनो, मराठी भाषा आणि मराठी माणूस 7 समुद्राच्या पलीकडे गेला. अखाती देशांमध्ये जगातील विद्वान लोकांच्या शाळेने सहभाग घेतला, पण डंका वाजला तो मराठीचा. लोकांनीही बहुमत केलं आणि विदेशामध्ये साकारलेल्या स्पर्धेमध्ये नंबर आला तो मराठी शाळेचा. आणि ही मराठी शाळा खऱ्या अर्थानं कल्पऋतूचा वृक्ष झाला आणि ती फुललेली आहे जालिंदर नगरमध्ये. आणि तिचे प्रेरक म्हणून वारे गुरुजी. वारे गुरुजी, गुरुजींचा हा प्रवास आपण पुढे घेऊन जाऊ. मी असं म्हणेन, जगद्गुरु तुकोबारा असे म्हटले, आम्हा घरी शब्दांची चेतने, शब्द करो तयाची, शब्दचे आमचे धन. म्हणजे आमच्याकडे शब्दांच्या धनाशिवाय दुसरं काही नाही. हा खराच मतितार्थ संतांचा प्रेरित असलेला जगद्गुरु तुकोबारायांचा वसा आणि वारसा गुरुजी घेऊन चाललेत का, असं आम्हाला वाटतंय. म्हणून परत गुरुजींचा जगामध्ये आपल्या शाळेचा, मराठी शाळेचा, विशेष करून जिल्हा परिषदेच्या पुणे जिल्हा विभागातील ही शाळा प्रेरित होते. मी मुद्दामून या बातचीत मधून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदेतील प्रशासनाला मी नम्रपणाने विनंती करतो, आपण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये 303 शाळा आता तुम्ही विशेष स्कूल, स्मार्ट स्कूल या नावाने कामकाज खाती घेतलेलं आहे. या शाळेंमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता, दर्जा सुधारावी. फक्त शाळेंच्या रंगरंगोटी नको. आम्ही जिथे बसलेलो आहोत त्या वारे गुरुजींच्या शाळेमध्ये 21 प्रकारचं प्रशिक्षण आणि शिक्षण दिलं जात आहे. इथं मराठीपासून इंग्रजीपासून विशेष करून मेंदूला चालना देणाऱ्या विविध प्रशिक्षणाची, शिक्षणाची सोय आहे. याकडे आपण सुद्धा लक्ष वेधावं, असं या निमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाला नम्र आवाहन करतो. आणि परत सरांकडे जातो. गुरुजी, सांगा पुढचा प्रवास. त्यानंतर मग अशा प्रकारच्या अनेक शाळा महाराष्ट्रभर उभ्या राहत, हा एक उद्दिष्ट याच्या पाठीमागे आम्ही घेऊन चाललोय. दर शनिवारी व्हिजिटर्सला परवानगी असते इथे येण्याची. आणि जवळपास 2-2.5 हजार, मागच्या शनिवारी तर 3-3.5 हजार व्हिजिटर्स महाराष्ट्रभरातून इथं आले. शाळा पाहतात, समजून घेत आहेत, त्याच्यातली शिक्षण पद्धती समजून घेतली जाते, लोकसहभागाची भूमिका समजून घेतली जाते. आणि अशा शाळा आपल्या गावामध्ये आपण कशा उभ्या करू शकतो, जर इथं उभी राहते तर आपल्या गावात नक्कीच उभी राहील, ही प्रेरणा घेऊन आणि तशा प्रकारचा एक आत्मविश्वास घेऊन ही माणसं इथून जातात, आपापल्या गावामध्ये काम करतायत. आणि एक लोक चळवळ आपण म्हणू शकतो, लोकसहभागातून आंतरराष्ट्रीय शिक्षणाची ही महाराष्ट्रभरात सुरू झालेली. आणखी वेग आला पाहिजे आणि ताकद मिळाली पाहिजे, यासाठी प्रशासन पण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करते, तेवढं पाठबळ आम्हाला देते. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगल्या दर्जाचं शिक्षण जर प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं, प्रत्येक मुलाला मिळालं, तर शिक्षणच त्याच्या आयुष्यामध्ये बदल करू शकेल, इतर कुठलीही गोष्ट बदल करू शकणार नाही. ह्या उद्दिष्टाने अशा प्रकारच्या शाळा गावोगाव उभ्या राहत, यासाठी जालिंदर नगरची शाळा असेल, वाबळेवाडीची शाळा असेल, आणि जिचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला ती गर्दरेवाडीची शाळा पण आता नव्याने काट टाकते. परत 1 तारखेपासून काम सुरू झाले तिथं शाळा डेव्हलपमेंटचं, आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्याचं. आणि 31 तारखेला ते पूर्ण होणार आहे. एक नवीन पॅटर्न समोर आणला जाईल की 1 महिन्यात एक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची होऊ शकते, जर गावाने मनावर घेतलं तर. गाव आणि शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं तर 1च महिन्यात जो काही भ्रम आहेत लोकांच्या डोक्यामध्ये की एक सरकारी शाळा सुधारत नाही, तर आपल्याला सांगता येईल सुधारतात. फार वेळ लागतो असं कोणी म्हणतं तर आपल्याला सांगता येईल की नाही लागत फार वेळ, 1च महिना लागतो.
आणि खूप पैसे लागतं असं जर कोणी म्हणत असेल तर कोणीच पैसे वापरू नका. गावकरी पाहतील, त्यांचे पोरं शिकायचे ते करतील. सरांनी अतिशय सूचक शब्दांमध्ये एक संदेश आपल्या सर्वांना दिलेला आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी राजांना स्वतःचं आरमार उभं केलं. त्यावेळेस पैसा नव्हता, त्यावेळेस जहागिरी नव्हती, पण जिद्द, चिकाटी आणि मेहनत आणि ज्याचा आत्मविश्वास प्रबळ असतो तो काय करू शकतो हे छत्रपतींच्या उदाहरणानंतर या मराठी मातीमध्ये मराठी माणसांची, गोरगरिबांची मुलं एक आकार घेतील, उत्कृष्ट होतील, जगामध्ये नाव कमवतील आणि शिक्षणानं प्रबळ होतील. हा आत्मविश्वास घेऊन निघालेले वारे गुरुजी आपणाला भेटलेले आहेत. मी असं म्हणतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पितो तो गुरगुरतो. हे शब्द जरी सर्वांना माहिती असतील तरी दूध पाजणारा कोण आहे, त्या दुधाची कस काय असते हे समजून सांगणारा जर नसेल, तो देणारा नसेल, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणणं हे शब्दांपुरतं मर्यादित राहतं. कृतीत कुणी उतरवलं असेल तर ते वारे गुरुजी आहेत. म्हणून वारे गुरुजींनी ज्या पद्धतीनं पहिली शाळा हातात घेतली तिचा नामोल्लेख महाराष्ट्र सरकार नव्हे तर लक्षवेधीत झाला. ती शिरूर तालुक्यातील शाळा होती. आजही त्या शाळेकडे पाहण्याचा दर्जा आणि तिथलं शिक्षण उत्तम आहे, शिक्षण पद्धती उत्तम आहे, शाळेचा सर्व भार व्यवस्थित आहे. आज ज्या ठिकाणी आहेत तो तर जगाला खऱ्या अर्थानं संदेश मिळालेला आहे. सरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं की शनिवारचे इथं व्हिजिटर येतात, त्यांची संख्या हजाराच्या पुढे असते. मित्रांनो, मराठी शाळा बघायला येणारी माणसं निर्माण ज्यावेळेस होतात त्यावेळेस ती शाळा संभाळणारा माणूस कसा असू शकतो हे प्रथमदर्शी प्रत्यक्ष येऊन पहा, अनुभवा, तरच तुम्हाला कळेल.